कुंभ राशीच्या जातकांनो थांबा. व्हिडिओ पुढे स्क्रोल करू नका, अजिबात जाऊ देऊ नका. कारण ब्रह्मांडाने तुमच्यासाठी एक असा संकेत ठेवला आहे ज्याची तुम्ही कल्पना केली नसेल. 502 वर्षानंतर तयार झालेला हा दुर्मिळ योग तुमच्या आयुष्यातील एक मोठी घटना घडवू शकतो. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे तुमच्या कठीण काळात फक्त एक स्त्री तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. बाकी काही जवळची माणसं मात्र तुम्हाला मोठा धक्का देऊ शकतात. पुढच्या काही दिवसात तुमच्या आयुष्यात अशी एक घटना घडण्याची शक्यता आहे जिथे कोण आपलं कोण परकं हे एका क्षणात स्पष्ट होईल. पण त्याआधी एक संकेत लक्षात ठेवा, कारण तो संकेत दिसला तर समजा तुमच्या आयुष्याची दिशा बदलायची वेळ जवळ आली आहे. आणि शेवट मी तुम्हाला तो गुप्त संकेत आणि त्या व्यक्तीबद्दलचा सर्वात मोठा खुलासा सांगणार आहे, ज्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कुंभ राशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुम्ही जे काही सहन केलं, ज्या गोष्टीसाठी रात्रंदिवस मेहनत घेतली, ज्या लोकांवर मनापासून विश्वास ठेवला, त्याचा हिशोब आता ब्रह्मांड तुमच्यासमोर मांडणार आहे. कारण तुमच्या राशीभोवती सध्या एक असा योग तयार झाला. ज्योतिष कथेत मानलं जातं की 502 वर्षानंतर आलेला दुर्मिळ योग म्हणून पाहिलं जातं की हा काळ साधा नाही. तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं बदलाची चाहूल यातून मिळू शकते. सगळ्यात मोठा प्रश्न मात्र हा आहे, तुमच्या या बदलत्या काळात नेमकं कोण तुमच्याबरोबर उभं आहे. तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आसपास अनेक माणसं आहे, अनेक मित्र आहे, नातेवाईक आहे, तुमच्यावर प्रेम करणारे लोक आहे. पण येणारा काळ तुम्हाला एक गोष्ट शिकवून जातो. गर्दीमध्ये असणारे सगळेच आपले नसतात. काही लोक तुमच्या यशावर हसतील, काही तुमच्या अडचणीकडे दुर्लक्ष करतील, तर एखादी व्यक्ती मात्र तुम्हाला काहीही न सांगता तुमच्या मनाला दुःख ओळखेल. आणि इथे येतो त्या एका स्त्रीचा संकेत. ही स्त्री तुमच्या आयुष्यात आधीपासून असू शकते किंवा अचानक एखाद्या प्रसंगातून तिची भूमिका समोर येऊ शकते. पण कुंभ राशीच्या जातकांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा काळ कोणावर आंधळा विश्वास ठेवण्याचा नाही. आधी माणूस ओळखा, मग मन उघडा. कारण पुढे अशी एक घटना घडू शकते जिथे तुम्हाला एका क्षणात समजेल की कोण तुमच्या पाठीशी होतं आणि कोण फक्त तुमच्या चांगल्या काळाची वाट पाहत होतं. आणि या सगळ्याआधी तुम्हाला एक छोटा संकेत मिळू शकतो. तो संकेत नेमकं काय आहे आणि ती स्त्री तुमच्या आयुष्यात कोणत्या रूपात येणार आहे हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. कुंभ राशीच्या जातकांनो, आता खरी गोष्ट सुरू होते. कारण आयुष्यात जो बदल येणार आहे, ज्याची सुरुवात एखाद्या मोठ्या घटनेने नाही तर एका छोट्या संकेताने होऊ शकते. आणि तो संकेत तुम्ही दुर्लक्ष केला तर नंतर तुम्हाला वाटेल, अरे हा इशारा मला आधीच मिळाला होता. गेल्या काही काळात तुम्ही एखाद्या व्यक्तीवर मनापासून विश्वास ठेवला असेल, त्या व्यक्तीसाठी तुम्ही वेळ दिला, मदत केली, स्वतःच्या गरजा बाजूला ठेवल्या, पण बदलत्या तुम्हाला अपेक्षित साथ मिळाली नाही. याच ठिकाणी तुमच्यासमोर एक सत्य उघड होत आहे. ज्याकडून तुम्ही साथ मिळालेली अशी अपेक्षा, तिथून शांतता मिळाली, आणि जिथे तुम्ही साथ मिळाली अशी अपेक्षा केली नव्हती, तिथून मदतीचा हात पुढे येईल. हीच ती व्यक्ती असू शकते. एक स्त्री, ती तुमची आई असू शकते, बहीण असू शकते, पत्नी किंवा जोडीदार असू शकतो, एखादी जवळची मैत्रीण असू शकते, किंवा तुमच्या आयुष्यात अचानक आलेली एखादी व्यक्ती देखील असू शकते. पण तिची ओळख तिच्या नात्याने नाही तर तुमच्या कठीण काळात काय करते यावर आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, तुम्ही अनेकदा मनातील वेदना स्वतःमध्ये ठेवता, चेहऱ्यावर हसू ठेवता, पण आतून खूप काही सहन करत असता. आणि म्हणूनच येणाऱ्या काळात तुमच्या जवळची एखादी स्त्री तुमची शांत चेहऱ्याचे दुःख ओळखू शकते. पण सावधान, या काळात प्रत्येक गोड बोलणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. कारण काही लोक तुमची कमजोरी माहिती घेऊन तीच तुमच्या विरोधात वापरण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमची प्रत्येक योजना प्रत्येकाला सांगू नका. तुमच्या पैशाची, घरातील गोष्टी आणि भविष्यातील निर्णयाची माहिती निवडणुकी लोकांपर्यंतच ठेवा. आणि आता सर्वात मोठा प्रश्न, ही स्त्री तुमच्या आयुष्यात नेमकी कधी आणि कोणत्या प्रसंगातून उभी राहणार आहे. कारण पुढच्या भागात आपण त्या पहिले स्पष्ट संकेताबद्दल बोलणार आहोत. जो संकेत दिसला तर तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की हीच ती व्यक्ती आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, आता लक्ष देऊ नये का, कारण इथून पुढे पुढचा भाग तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. ज्या व्यक्तीवर तुम्ही वर्षानुवर्ष विश्वास ठेवला, ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून हळूहळू दूर जाऊ शकते. पण त्याच वेळी एक अशी स्त्री तुमच्या आयुष्यातील अडचणीच्या क्षणी पुढे जाऊ शकते, जिच्याकडून तुम्हाला अशी अपेक्षा नसेल. आणि तिची ओळख पटवण्यासाठी एक महत्त्वाचा संकेत आहे. जेव्हा तुमच्यावर एखादं मोठं संकट येईल, तेव्हा तुमचे बाकीचे लोक कारण सांगत नाही,
मागे हटतील, पण त्या एका स्त्री कोणत्याही मोठा गाजावाजा न करता तुमच्यासाठी काहीतरी करेल. ती तुम्हाला मोठमोठे आश्वासन देणार नाही, ती तुमच्या सोबत आहे असं वारंवार सांगणार नाही, पण गरजेच्या क्षणी तिची कृत्य तुमच्या मनात सत्य सांगेल. आणि कदाचित एखाद्या रात्री तुम्ही एखाद्या चिंतेमुळे अस्तव्यस्त असाल, कदाचित पैशाच्या संबंधित एखादी अडचण असेल किंवा एखाद्या निर्णयामुळे तुमचं मन पूर्णपणे गोंधळून गेलेलं असेल, आणि त्याच वेळी एक फोन, एक संदेश किंवा अचानक मिळालेली मदत तुमचा संपूर्ण विचार बदलू शकते. कुंभ राशीच्या जातकांनो, इथे एक मोठी परीक्षा आहे. तुमच्या चांगल्या दिवसात तुमच्यासोबत गर्दी असेल, पण तुमच्या कठीण दिवसात कोण थांबतं हे नीट पहा. कारण तुमच्या आयुष्यातील खरी व्यक्ती ओळखण्यासाठी शब्दापेक्षा कठीण काळात कृत्य महत्त्वाचे असते. आणखीन एक संकेत, जर एखादी स्त्री तुमच्या जुन्या दुःखाबद्दल तुम्ही न सांगता जाणून घेण्याचा प्रयत्न करत असेल, तुमच्या निर्णयाचा आदर करत असेल, तुम्हाला अडचणीच्या वेळी तुमचा आत्मविश्वास वाढवत असेल, तर तिची भूमिका तुमच्या आयुष्यात साधी नसू शकते. पण कोणालाही फक्त एका संकेतावरून लगे हीच ती व्यक्ती असेल असं समजू नका. वेळ म्हणून ही परिस्थिती, या तिन्ही गोष्टी पहा. आता पुढच्या भागात आणि मोठा प्रश्न समोर येणार आहे. याबद्दल तुमच्या पैसा, काम, नातेसंबंध नेमका काय परिणाम होऊ शकतो आणि कोणत्या गोष्टीपासून तुम्ही सावध राहायला हवं. कुंभ राशीच्या जातकांनो, आता आपण पैशाबाबत मोठे संकेत आणि नात्याची खरी परीक्षा पाहणार आहोत. आता तुम्ही ज्या वळणावर उभे आहात, तिथे एक मोठा निर्णय तुमचं पुढचं आयुष्य बदलू शकतो. आतापर्यंत ज्या गोष्टी सतत अडकत होत्या, त्यामागे हळूहळू हालचाल होण्याची शक्यता आहे. विशेष पैसा, काम, एखादं जुनं अडकलेलं प्रकरण याबाबत अचानक बातमी किंवा संधी समोर येऊ शकते. तुम्ही ज्याची वाट पाहत होता त्यातून काहीतरी सकारात्मक घडण्याची शक्यता निर्माण होईल, पण इथे सावध राहा. तुमची परिस्थिती सुधारायला सुरुवात झाली आहे. काही लोक पुन्हा तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू शकतात. जेव्हा तुम्ही अडचणीत होता तेव्हा ज्यांनी तुमची चौकशी केली नाही, तीच तुमच्या यशाची चाहूल लागतात, गोड बोलू लागतात. लगे विश्वास ठेवू नका, कारण या काळात तुमच्यासाठी सर्वात मोठी परीक्षा पैशाची नाही तर माणसाची ओळख पटवण्याची आहे. इथे त्या एका स्त्रीची भूमिका पुन्हा समोर येते. तुमच्यावर संकट आलं असताना तिने तुमची साथ दिली असेल, तुमचं मन खचू दिलं नसेल किंवा तुम्हाला चुकीचा निर्णय घेण्यापासून थांबवलं असेल, तर तिच्या वागण्याकडे दुर्लक्ष करू नका. ती तुमच्या आयुष्यातील अशी व्यक्ती असू शकते जिची किंमत तुम्हाला उशिरा कळेल. पण तुम्ही कुंभ राशीच्या जातकांनो, एक महत्त्वाची गोष्ट, या कथेतील संकेत निश्चित भविष्यवाणी म्हणून घेऊ नका. तुमच्या आयुष्यातील कोणत्याही व्यक्तीबद्दल अंतिम निर्णय तिच्या प्रत्यक्ष वागणुकीवर आणि तुमच्या अनुभवावर घ्या. आता पुढे एक असा प्रसंग येतो जिथे तुम्हाला कोण आपला आहे, कोण फक्त स्वार्थासाठी जवळ आहे याचा स्पष्ट अंदाज येऊ शकतो. आणि या क्षणी तुमच्यासाठी फक्त दोन पर्याय असतील. जुन्या लोकांवर पुन्हा विश्वास ठेवायचा की स्वतःच्या अनुभवातून शिकून पुढे जायचं. 502 वर्षानंतर या योगाशी जोडलेला सर्वात मोठा बदल आपण पाहणार आहोत. आता कुंभ राशी ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याचं खरं रूप समोर येईल. कुंभ राशीच्या जातकांनो, आता आपण या कथेला सर्वात मोठा ट्विस्ट सुरू करत आहोत, कारण तुमच्या आयुष्यात एक असा प्रसंग येऊ शकतो जिथे तुम्हाला कोणालाही पुराव्याशिवाय गरज भासणार नाही. समोरच्या वागण्यातून सत्य तुमच्या समोर येईल. ज्याच्यासाठी तुम्ही अनेकदा स्वतःला बाजूला केलं, त्या व्यक्तीकडून तुम्हाला अनपेक्षित भंग होऊ शकतो. एखादा शब्द, एखादा निर्णय किंवा एखादी अचानक झालेली गोष्ट तुमच्या मनाला जोरदार धक्का देऊ शकते. पण हा धक्का तुमचं नुकसान करण्यासाठी नसून तुम्हाला माणूस ओळखायला शिकवण्यासाठी असू शकतो. कारण यावेळी आयुष्यात एखादी व्यक्ती जर दूर जाते तेव्हा आपल्याला वाटतं माझं सगळं संपलं, पण काही काळानंतर जाणवतं की ती व्यक्ती दूर गेली म्हणून माझ्यासाठी योग्य लोकांना जागा मिळाली. इथे पुन्हा एका स्त्रीची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. तुम्ही निराश असताना ती तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवू शकते. तुमचा आत्मविश्वास तुटत असताना ती तुम्हाला पुन्हा उभं राहण्याची ताकद देऊ शकते. तिची साथ नेहमी मोठ्या शब्दात नाही, तर कदाचित ती फक्त एवढं म्हणेल, तू काळजी करू नको, मी आहे. आणि कुंभ राशीच्या जातकांनो, कधी कधी हे 4 शब्दही माणसाला पुन्हा उभं करण्यासाठी पुरेसे असतात. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांनी तुमचा अपमान केला, ज्यांनी तुमची किंमत कमी केली, तुमच्या अडचणीच्या काळात तुम्हाला एकटं सोडलं, त्यांच्या मागे पुन्हा धावण्याची गरज नाही. तुमचा पुढचा काळ स्वतःला सिद्ध करायचा असू शकतो. पैशाच्या बाबत एखादी नवीन संधी, कामाच्या बाबत एखादी हालचाल किंवा जुन्या अडथळ्यातून मार्ग मिळवण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. सर्वात महत्त्वाचं, तुम्ही कोणावर विश्वास ठेवता हे आता भावनेवर नाही तर अनुभवावर ठरवल.
या सगळ्या कथेत अजून एक शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न बाकी आहे. ही स्त्री नेमकी तुमच्या आयुष्यात कोणत्या रूपात असू शकते आणि या बदलत्या काळात कुंभ राशीने कोणती एक चूक अजिबात करू नये. कुंभ राशीच्या जातकांनो, ती स्त्री कोण, आता सर्वात मोठा खुलासा होणार आहे. कुंभ राशीच्या मंडळींनो, आता तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होता तो खुलासा समोर येतो. 502 वर्षानंतरच्या या दुर्मिळ योगाचा सर्वात महत्त्वाचा संकेत तुमच्या आयुष्यातील खरी साथ मोठी आश्वासन देणाऱ्या व्यक्तीकडून नव्हे तर संकटाच्या वेळी शांतपणे तुमच्या बाजूने उभा राहणाऱ्या स्त्रीकडून मिळू शकते. ही स्त्री कोण असू शकते? ती आई, बहीण, पत्नी, जोडीदार, मुलगी, जवळची मैत्रीण किंवा तुमच्या आयुष्यातील एखादी विश्वासू स्त्री असू शकते. तिची ओळख एका गोष्टीत करा: तुम्ही पडत असता ती तुम्हाला उचलते, तुम्ही चुकत असता तुम्हाला सत्य सांगते आणि तुमच्याकडे काही नसताना ती तुमचा आदर कायम ठेवते. जर या 3 प्रश्नाचं उत्तर हो असेल तर तुमची किंमत नक्की ओळखा. पण याच काळात एक मोठी चूक करू नका: फक्त गोड बोलणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. तुमचे पैसे, तुमची योजना किंवा घरातील महत्त्वाच्या गोष्टी सगळ्यांसमोर उघड करू नका. तुमच्या आयुष्यात कोणाला किती जागा द्यायची आहे त्या शब्दापेक्षा त्याचे कृती ठरवा. कारण कुंभ राशीच्या जातकांनो, तुमचा पुढचा प्रवास प्रत्येकाला सांगत बसू नका. जगण्यात नाही तर योग्य माणसात सोबत घेऊन पुढे जगण्यात विचार करा. आणि कदाचित म्हणून काही जुनी नाती दूर जातील, लोकांचे खरे चेहरे समोर येतील आणि कोणती एक व्यक्ती मात्र शेवटपर्यंत तुमच्या बाजूने उभी राहील. ही निश्चित भविष्यवाणी नसून ज्योतिष कथन म्हणून या प्रत्यक्ष आयुष्यात निर्णय नेहमी परिस्थिती आणि व्यक्तीशी वागणुकानुसार घ्या. आता उरलं फक्त अंतिम सत्य. काळ तुमच्यासाठी काय संदेश आहे? आता कोणता बदल स्वीकारावा, कोणत्या गोष्टीपासून स्वतःला वाचवावं आणि शेवटच्या भागात अगदी स्पष्टपणे पाहणार आहोत. कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता आपण संपूर्ण कथेचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा संदेश ऐका. 502 वर्षानंतर कथिक योगाचा अर्थ असा आहे की पैसा किंवा अचानक मिळणारा लाभ असा नाही. याचा खरा संदेश असा आहे: तुमच्या आयुष्यातील लोकांची किंमत आता तुमच्या शब्दात नाही तर त्यांच्या कृत्यात ठरणार आहे. ज्यांनी तुमच्या कठीण काळात साथ दिली, ज्यांनी कधी विसरू नका. जे लोक वारंवार तुमचा विश्वास तोडतात त्यांच्यापासून योग्य अंतर ठेवा. ही तुमची ताकद आहे. आणि त्या क्षणी स्त्रीबद्दल एक लक्षात ठेवा की ती कोण आहे फक्त राशी सांगू शकत नाही, पण तुमच्या आयुष्यात अशी एखादी स्त्री असेल जी तुमच्या वाईट काळात तुमच्या बाजूने उभी राहते, तुमच्या चुका स्पष्टपणे सांगते आणि तुमचं भलं मनापासून इच्छिते. तर तिची साथीची किंमत ओळखा. कुंभ राशीचा सोपा आध्यात्मिक उपाय: जर सोमवारी किंवा शक्य असल्यास रोज सकाळी शांत मनाने ओम नमः शिवाय हा मंत्र 11 वेळा म्हणा. शिवलिंगावर श्रद्धेने पाणी अर्पण करा आणि मनात एकच प्रार्थना करा: हे महादेव, माझ्या आयुष्यातील योग्य माणसं, ओळखीची बुद्धी आणि चुकीच्या मार्गापासून माझं रक्षण करा. तसं शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न किंवा पाण्याची मदत करा. उपायापेक्षा श्रद्धा, चांगली कृत्य आणि योग्य निर्णय अधिक महत्त्वाचे. कुंभ राशीच्या जातकांनो, पुढच्या काळात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. कोणावर आंधळा विश्वास ठेवू नका, पण प्रत्येकावर संशयही घेऊ नका. कारण तुमचं आयुष्य बदलण्यासाठी कधी कधी मोठ्या चमत्काराची गरज असते. फक्त योग्य वेळी योग्य माणूस भेटल पुरेसे असतं. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. आणि हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या कुंभ राशीच्या व्यक्तीला उपयोगी पडेल असं वाटत असेल तर तोपर्यंत नक्की पोहोचवा. लक्षात ठेवा, तुमची किंमत तुमच्या सोबत असणे नाही तर तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात किती खंबीरपणे उभे राहता येणार हे पहा. महादेव तुमच्या आणि तुमच्या परिवाराचं सदैव कल्याण करो. सर्वांना हर हर महादेव. जय भोलेनाथ. जय कुंभ राशी. तर मंडळी, मी काजल, स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुम्हाला असेच अचूक राशी भविष्य पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जोडून राहावं लागणार आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन असं लिहिला अजिबात विसरू नका. आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला आध्यात्मिक पद्धतीचे व्हिडिओ, राशी भविष्य सर्व अपडेट्स नवीन मिळतील. चला तर मंडळी, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना अवधूत चिंतन. गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर मंडळी, स्वस्त खा, मस्त राहा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.